कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. खेड स्थानकात शेलारांचे अनोखे स्वागत. झाकडी नमन खेळांनी रंगला सोहळा. लोककलांना अनुदान योजनेत स्थान. रायगडमध्ये पावसाचे दमदार पुनरागमन. 2 दिवसांनंतर मुसळधार सरी. शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवीत. चिमुकलीच्या हत्या प्रकरणी कठोर शिक्षेची मागणी. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षकांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या ओबीसी सेलचे निवेदन. आणि नागाव पर्यटन सुरक्षिततेसाठी बैठक. ग्रामपंचायत पोलिसांचा संयुक्त पुढाकार. पर्यटन व्यावसायिकांना कायद्याचे मार्गदर्शन. पाहूया सविस्तर वृत्त. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचे खेड रेल्वे स्थानकात कोकणातील पारंपरिक लोककलांच्या माध्यमातून अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. कोकणातील नमन, खेळे, झाकडी, बाल्या डान्स व गायन आणि झाडीपट्टी या पारंपरिक लोककलांचा अनुदान योजनेत समावेश करण्याचा निर्णय झाल्यानंतर कोकणातील लोककलावंतांना मोठा दिलासा मिळालाय. या निर्णयानंतर प्रथमच कोकण दौऱ्यावर आलेल्या आशिष शेलार यांच्या स्वागतासाठी खेड रेल्वे स्थानकात झाकडी नृत्य, बाल्या डान्स, शंकासूर आणि विविध नमन खेळांचे सादरीकरण करण्यात आले. पारंपरिक कलांच्या सादरीकरणामुळे संपूर्ण स्थानक परिसरात कोकणच्या लोकसंस्कृतीचा रंग खुलला. यावेळी कोकणातील पारंपरिक लोककला केवळ राज्य आणि देशातच नव्हे तर जगभर पोहोचवण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहील असे आशिष शेलार यांनी सांगितले. तसेच स्थानकात सादर झालेल्या लोककलांचा आनंद घेत त्यांनी कलाकारांचे कौतुक देखील केले. मी आज कोकणामध्ये आलो आणि मला कोकणातलं हे स्वागत आणि कोकणातल्या विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग भागातील या लोककलेतल्या कलापथक आणि कलाकारांच्या माध्यमातून झालेलं स्वागत अभूतपूर्व मनस्वी आनंद देणारं असं आहे. मला विशेष करून धन्यवाद द्यायचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, सुनेत्राताई पवार की आमच्या या प्रस्तावाला, जो प्रस्ताव खरं तर लोककलावंतांचा, स्वतः लोककलेत काम करणाऱ्या कलाकारांचा, कलापथकांचा, दोघांचाही, की आमच्या अनुदानामध्ये मग ते भांडवली असेल किंवा प्रयोगात्मक असेल यात वाढ केली पाहिजे. तो आपण दुप्पट केला आणि बरोबरीने नमन खेळे हा सुद्धा लोककलेतला प्रकार आपण त्यामध्ये अजून वाढवून त्यात सुद्धा अनुदान वाढवलं. आपल्या या कोकणातल्या मातीत प्रथा, परंपरा, अधिष्ठान असलेलं आणि धार्मिक अधिष्ठान असलेल्या या लोककलेचा सन्मान जेवढा करावा तेवढा कमीच आहे. सरकार अशीच पावलं यापुढे अधिकची त्या ठिकाणी करील आणि लोककलावंतांच्या बाजूने उभं राहील. साहेब, ह्या लोककला जिवंत राहण्यासाठी पुढील पिढीला त्या फॉरवर्ड केल्या पाहिजे, याकरता काही योजना आहे? आता म्हणूनच प्रयोगात्मक आपण त्यातलं अनुदान वाढवलं, भांडवली अनुदान वाढवलं आणि बरोबरीने महोत्सव सुद्धा या लोककलेचं आपण घेतोच, ते सुद्धा आपण वाढवणार आहोत की जेणेकरून राज्यभर, देशभर आणि शक्य असेल तर विदेशात सुद्धा या लोककला पोचल्या पाहिजेत आणि आपल्या लोककलावंतांच्या कलाकाराला स्थान मिळालं. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी प्रशांत यादव यांच्या वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी डेअरीतील विविध विभाग, अत्याधुनिक यंत्रसामुग्री तसेच दूध आणि बाय प्रोडक्ट्स निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्ष पाहून माहिती घेतली. तसेच प्रकल्पातील कामगारांशी संवाद साधत त्यांच्या कार्याचं कौतुक देखील केलं. यावेळी आशिष शेलार यांनी वाशिष्ठी डेअरीच्या यशस्वी उपक्रमाचे विशेष अभिनंदन करत प्रशांत यादव आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे कौतुक केले. डेअरी आणि त्यांच्या बाय प्रोडक्ट्सच्या माध्यमातून उभारलेला हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य देणारे उपक्रम ग्रामीण अर्थव्यवस्थेला अधिक बळ देतील असा विश्वास व्यक्त करत त्यांनी वाशिष्ठी डेअरीच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मला असं वाटतं की एक अतिशय चांगला उपक्रम म्हणण्यापेक्षा डेअरी वशिष्ठी या नावाने आमचे यादव कुटुंबीय चालवत आहेत. शेतकऱ्यांना प्राधान्य मानून, शेतकऱ्यांचं हित याला प्राधान्य मानून या पद्धतीची डेअरी आणि त्यातून निघणारे सगळे बाय प्रॉडक्ट्स
याच्या आधारावर एक यशस्वी प्रकल्प त्यांनी उभा केला आहे. माझ्या त्यांना मनापासून शुभेच्छा आहेत आणि शेतकऱ्यांचं हित असंच त्यांनी जपत राहावं अशा मनोकामना मी व्यक्त करतो. कोकणातील पारंपरिक लोककलांच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय. दशावतारासह विविध लोककलांच्या अनुदानात दुप्पट वाढ करण्यात आली असून नमन, खेळे आणि जाखडी यांचाही योजनांमध्ये समावेश करण्यात आलाय. चिपळूण येथे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. गेले कित्येक वर्ष 2008 पासून ज्या विषयाला दुर्दैवाने दुर्लक्षित करण्यात आलं त्या विषयाचं काम माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वात माननीय एकनाथ शिंदेजी, सुनेत्राताई पवार यांच्या सहकार्याने आपण पुढे नेलं आहे. दशावतार असतील आणि अन्य 4 म्हणजे दशावतार धरून 5 अशा ज्या लोककला वर्षानुवर्ष होत्या त्याच्यामध्ये प्रयोगात्मक आणि भांडवली असं अनुदान जे दिलं जायचं ते 2,22,00,000 प्रयोगात्मकचं होतं ते यावेळेला वाढवून आपण 4,44,00,000 केलं आहे. म्हणजे जास्तीचा फायदा आपल्या लोककलावंतांना आणि कलापथकांना सुद्धा व्हावा आणि यामध्ये कलापथक जे चालवणार आहेत त्यांनाही त्यांच्या मेहनताना त्यांचं योगदान मिळावं आणि कलाकारांना सुद्धा त्यांच्या थेट अकाउंटवर अनुदान पोचवावं अशी योजना आपण करतो आहोत. तशी घोषणा मी केली आहे. ते सोडून अजून आपल्या या भागातील नमन, खेळ आणि जाखडी याचासुद्धा नव्याने समावेश करून त्यांनासुद्धा प्रत्येक प्रयोगामागे 50,000 रुपयाप्रमाणे अनुदान या पद्धतीचा निर्णय आपण केला आहे. याच गतीने हळूहळू आपण अजूनच्या लोककला वाढवत जाऊ. कोकणातील सांस्कृतिक पायाभूत सुविधांबाबत राज्य सरकार लवकरच महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. विद्यमान सांस्कृतिक केंद्रांचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी चिपळूण येथे दिली आहे. मुंबईला मी याची आढावा बैठक घेईन आणि सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्हीकडे सांस्कृतिक केंद्र विषयाची आवश्यकता आणि परिस्थिती याची आढावा बैठक मुंबईत घेईन. राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर चिपळूण येथे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी संयत प्रतिक्रिया दिली. पाहुयात काय म्हणालेत मंत्री आशिष शेलार. चांगलं ना, दूध आणि दही एकत्रच आहे. शरद पवारांचे खासदार देखील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होते, काय प्रतिक्रिया? ज्या गोष्टी आहेत त्या आता चर्चेत आहेत, समोर येईल तेव्हा आपण बोलू. पवार साहेबांचं कसे याच्या म्हणण्यानुसार एनडीएत सामील होणार पूर्ण की राष्ट्रवादी अजित पवार गटात सामील व्हायचं त्यांचं हे. बघा, याचा अंतिम निर्णय मला काही माहिती नाही. त्याचा निर्णय जसा तुम्हाला कळेल तसाच मलाही कळेल. तावडे साहेबांची आणि जयंत पाटलांची पण भेट झाली. मित्र आहेत ते, एकमेकाला भेटलंच पाहिजे. नाही ती 100% भाजपच्या दृष्टीने चालू आहे काय सगळी बोल. 100% भाजपा भारतीय जनता पक्षाचा कार्यक्रम संघटनात्मक आहे आणि त्यामुळे आम्ही काही परिवारवादी पक्ष नाही, आम्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही, आम्ही सर्व कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, सर्वसमावेशक पक्ष आहे. त्यामुळे पक्षवाढीची धोरणं घेऊन आम्ही काम करत असतो. रायगड जिल्ह्यात 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. सकाळपासून जिल्ह्यातील विविध भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू झाला असून काही ठिकाणी मुसळधार सरी देखील कोसळत आहेत. गेल्या 2 दिवसांपासून पावसाने उघडीप घेतल्याने भात शेतीसह खरीप पिकांबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती. मात्र पहाटेपासून सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या भात लागवडीचा हंगाम सुरू असून पाण्याअभावी अनेक ठिकाणी लागवड रखडण्याची शक्यता होती. आजच्या पावसामुळे शेतांमध्ये पुन्हा पाणी साचण्यास सुरुवात झाली असून लागवडीच्या कामांना वेग येण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. दरम्यान हवामान विभागाने पुढील काही दिवस पावसाची शक्यता वर्तवली असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मुसळधार पावसामुळे पनवेल शहरात अनेक ठिकाणी वृक्ष कोसळण्याच्या घटनांची दखल घेत पनवेल महानगरपालिकेने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्यात. आयुक्त मंगेश चितळे यांच्या आदेशानुसार उपायुक्त स्वरूप खारगे यांनी संबंधित अभियंत्यांसह शहरातील विविध भागांची पाहणी केली. पाहणी दरम्यान अनेक वृक्षांच्या मुळाभोवती सिमेंट, काँक्रीट आणि पेवर ब्लॉक टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले. यामुळे वृक्षांच्या मुळांना हवा आणि पाणी मिळण्यास अडथळा निर्माण होत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच शहरातील सर्व गृहनिर्माण सोसायट्यांनी वृक्षांभोवतीचे पेवर ब्लॉक, सिमेंट, काँक्रीट किंवा इतर बांधकाम काढून टाकावे असे आवाहन महापालिकेने केले.
आताच्या यंदाच्या पावसाळ्यामध्ये 1 जुलैपासून ते 7 जुलैपर्यंत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे. म्हणजे संपूर्ण जणू काय जुलै महिन्याचा पूर्ण पाऊसच आता पडून गेला आहे. तर अडचण अशी झालेली आहे की काही प्रमाणात रस्ते किंवा त्यांचे पेविंग ब्लॉक आहेत ते झाडांच्या मुळाला लागून आहेत. त्यामुळं त्यांना श्वसन घेता येत नाही मुळांना किंवा त्यांची ग्रोथ होत नाही आणि याचा परिपाक असा होतो की ते झाडांचं पूर्ण वजन त्यात बॅलेन्स होत नाही आणि ती झाडं उन्मळण्याची शक्यता जास्त असते. आणि यंदाच्या पावसामध्ये वाऱ्याचा वेगसुद्धा भरपूर होता. तर त्यामुळे ह्या घटना अधिक प्रमाणात घडत आहेत. तर यासाठी आयुक्त सरांनी एक आपला आदेश काढलेला आहे की असे कुठली झाडं आहेत जे एकदम कॉन्क्रिटिंग किंवा पेविंग ब्लॉक लागून झालेलं आहे मुळांच्या, तर त्या ठिकाणी किमान 1 ते 1.5 मीटर त्रिज्या किंवा रॅडियस असलेलं कॉन्क्रिटीकरण मोकळं करावं, ज्याला ग्रोथ होण्यासाठी वाव द्यावा. तर असं आपलं सर्वेक्षण चालू आहे आणि साधारणतः 1-1.5 महिन्यामध्ये हे पूर्ण सर्वेक्षण करून हे काम कॉन्क्रिटीकरण काढून घ्यायचं काम आपण पनवेल महानगरपालिकेमार्फत करत आहोत. माझं नागरिकांना किंवा सोसायटीज आहेत, गृहनिर्माण सोसायटी, त्यांनासुद्धा विनंती आहे की त्यांच्या मालकीचं त्यांच्या सोसायटीच्या आवारातली अशी काही झाडं असतील जिथं पेविंग ब्लॉक वगैरे लागून असेल तर त्यांनी त्यांच्या स्तरावर हे काढून घ्यावं आणि झाडं बळकटीकरण होण्यासाठी त्यांना तेवढा स्पेस उपलब्ध करून द्यावा. धन्यवाद. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील पाटणेश्वर आदिवासी वाडीत 5 वर्षीय चिमुकलीचे अपहरण आणि हत्येच्या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष ओबीसी सेलने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जिल्हाध्यक्षा अश्विनी ठाकूर यांनी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देत या प्रकरणाचा जलद गतीने तपास करून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार आणि पेण पोलीस निरीक्षक यांना देखील देण्यात आल्या. तसेच विशेष सरकारी अभियोक्त्याची नियुक्ती करून खटला प्रभावीपणे चालवावा, पीडित कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत, कायदेशीर सहाय्य, समुपदेशन आणि संरक्षण द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी विशेष कृती आराखडा राबवून संवेदनशील भागात पोलीस गस्त वाढवावी अशी मागणी देखील निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. नागावमधील पर्यटन व्यवसाय अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि कायदेशीर चौकटीत राहावा या उद्देशानं ग्रामपंचायत नागाव आणि अलिबाग पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने पर्यटन व्यावसायिकांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. सरपंच हर्षदा मयेकर यांच्या पुढाकारातून झालेल्या बैठकीत हॉटेल, लॉज, होमस्टे, रिसॉर्ट्स, वॉटर स्पोर्ट्स तसेच समुद्रकिनारी पर्यटनाशी संबंधित व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण पांडे यांनी पर्यटन व्यवसायातील कायदेशीर नियम, आवश्यक परवानग्या, पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी घ्यायची काळजी आणि व्यावसायिकांच्या जबाबदाऱ्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. बैठकीत उपस्थितांनी विविध प्रश्न मांडले, त्यावर समाधानकारक उत्तरे देतानाच नागावमध्ये येत्या महिनाभरात पोलीस चौकी सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. शेवटी सरपंच हर्षदा मयेकर यांनी सुरक्षित आणि आदर्श पर्यटन स्थळ घडवण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. नवी मुंबई विमानतळावरून अखेर आजपासून आंतरराष्ट्रीय विमान सेवेला सुरुवात झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून विमानतळ कार्यान्वित असलं तरी येथून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू झाली नव्हती. 4 एप्रिलपासून सेवा सुरू करण्याचा मानस होता, मात्र अमेरिका आणि इराणमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर ही सेवा पुढे ढकलण्यात आली होती. अखेर आज अबुधाबी ते नवी मुंबई अशी पहिली आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू झाली. अबुधाबीहून आलेल्या विमानाचे वॉटर कॅनन सलामी देत स्वागत करण्यात आले. या सेवेमुळे आता नवी मुंबई विमानतळावरून जगातील विविध देशांसाठी प्रवास करता येणार आहे. तसेच पुणे, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना मुंबई विमानतळावर न जाता नवी मुंबईतूनच आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा लाभ घेता येणार असून आयात निर्यात क्षेत्राला याचा मोठा फायदा होणार आहे. खेड तालुक्यातील धवडे, किंजळे, वडगाव, बिरमणी, कळमणी, कांदोशी आणि आजूबाजूच्या परिसरातील BSNLची सेवा मागील 15 ते 20 दिवसांपासून पूर्णपणे ठप्प असल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने BSNL कार्यालयावर धडक दिली. या भागातील नागरिकांचा जनसंपर्क पूर्णपणे तुटल्याने आपत्तीजनक परिस्थितीत मदत मागणेही अशक्य होत असल्याचा मुद्दा तालुका प्रमुख सचिन निकम यांनी उपस्थित केला. दहिवली शेलारवाडी दुर्घटनेचा संदर्भ देत भविष्यात संपर्काभावी कोणतीही हानी झाल्यास त्याला BSNLलाही जबाबदार धरले जाईल असा इशारा त्यांनी दिला. तसेच ग्राहकांना रिचार्जच्या रकमेची भरपाई किंवा सेवेची मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली. सेवा तातडीने सुरू न झाल्यास स्थानिक ग्रामस्थांसह BSNL कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शालेय फुटबॉलमध्ये उल्लेखनीय परंपरा जपणाऱ्या माणगाव येथील श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालयाने यंदाच्या सुब्रतो मुखर्जी कप जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत दमदार कामगिरी करत पुन्हा एकदा आपली छाप पाडली। 13 आणि 14 जुलै रोजी विद्यालयाच्या क्रीडांगणावर झालेल्या स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक नामांकित शाळांनी सहभाग घेतला होता। 17 वर्षांखालील मुलींच्या गटात श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालयाने उपांत्य फेरीत स्टेपिंग स्टोन स्कूलचा 3-0 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली आणि अंतिम सामन्यात डॉन बॉस्को ओरोसवर मात करून जिल्हा विजेतेपद पटकावलं। 17 वर्षाखालील मुलांच्या गटात संघाने उपविजेतेपद मिळवलं तर 15 वर्षाखालील मुलांच्या गटात तृतीय क्रमांक पटकावला। एकाच स्पर्धेत तीनही गटात मिळालेल्या यशामुळे विद्यालय, विद्यार्थी, पालक आणि संपूर्ण माणगाव परिसरात आनंदाचं वातावरण आहे। खेड शहरातील क्षेत्रपाल नगर परिसरातील सिद्धयोग लॉ कॉलेज जवळ मध्यरात्रीच्या सुमारास 4 फुटी मगर आढळल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली। रात्री सुमारे 12 वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडल्यानंतर वन्यजीव रक्षक संघ खेडच्या सदस्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। प्रेम ढोकरे, जय भंडारे, उद्धव दुलप, तुषार पाबे, मयंक सकपाळ आणि पारस जाधव यांनी समन्वयाने कारवाई करत मगर सुरक्षितपणे पकडली। त्यानंतर कोणतीही हानी होऊ न देता या मगरीला तिच्या नैसर्गिक अधिवासात म्हणजेच देवणा नदीत सुरक्षितरित्या सोडण्यात आले। वन्यजीव रक्षक संघाच्या तत्परतेमुळे संभाव्य धोका टळला असून परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। ऐतिहासिक दुर्ग रसाळगड येथे आम्ही राजांचे शिलेदार या परिवाराच्या वतीने स्वच्छता मोहीम उत्साहात पार पडली। या मोहिमेदरम्यान गड परिसरात पडलेल्या दारूच्या काचेच्या बाटल्या, प्लास्टिकच्या बाटल्या तसेच इतर कचरा गोळा करून त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात आली। यावेळी गडकिल्ले हे आपल्या इतिहासाचे आणि संस्कृतीचे वैभव असून त्यांचे जतन आणि संवर्धन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचा संदेश देण्यात आला। तसेच गडावर येणाऱ्या पर्यटकांनी कचरा न टाकता स्वच्छता राखून ऐतिहासिक वारशाचा सन्मान करावा असं आवाहन देखील करण्यात आलं। या उपक्रमांतर्गत आम्ही राजांचे शिलेदार परिवाराचे संस्थापक अध्यक्ष संकल्प शिगवण यांच्यासह दुर्गेश शिगवण, सिद्धेश सुर्वे, भावेश शिंदे, ऋग्वेद चव्हाण, वैदेही पवार, मंथन कदम, प्रेम कदम, प्रशांत पवार, वनश्री पवार आणि मिहिर शिंदे यांनी सहभाग नोंदवला। या सब बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बुलेटिनसह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।